नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. मित्रांनो, PM किसान ही केंद्र शासनाची शेतकऱ्यांच्यासाठी सुरू केलेली खूप महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयेचा अनुदानाचा हप्ता वितरित केला जातो. परंतु मित्रांनो, आपले असे बरेच शेतकरी आहेत की त्यांना PM किसान योजनेचा हप्ता हा भेटत नाही. तर त्यासाठी अतिशय क्षुल्लक कारणामुळे देखील त्यांचे जे काही अनुदान असेल, हप्ता असेल, तो मित्रांनो येत नाही. तर नेमका काय प्रॉब्लेम आहे, तो कशा पद्धतीने बघायचा, याच्यासाठीच मित्रांनो व्हिडिओ आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, PM किसानचा हप्ता कशामुळे येत नाही हे बघण्यासाठी आपल्याला बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही. मित्रांनो, आपण स्वतः सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवरती कसे स्टेटस चेक करायचे हे आज बघणार आहे. त्यासाठी मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर मित्रांनो, PM किसान असे ब्राउझरमध्ये आपल्याला टाईप करून सर्च करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली यायचं आहे. एक नवीन ऑप्शन सुरू झालेला आहे मित्रांनो, चेक फार्मर स्टेटस. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला समोर दिसेल आधार नंबर. त्या बॉक्समध्ये आपल्याला आपला जो काही आधार कार्डचा नंबर आहे मित्रांनो, तो अगदी व्यवस्थित न चुकता आपल्याला त्यामध्ये भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, आधार कार्डचा नंबर भरून घेतल्यानंतर समोर आपल्याला कॅप्चा दिसत आहे. तो कॅप्चा जसा आहे त्या पद्धतीनं पूर्ण भरून कॅप्चा कोडमध्ये या बॉक्समध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे. मित्रांनो, स्मॉलमध्ये, कॅपिटलमध्ये, तसेच जे काही आकडे असतील ते आकडे जसा कॅप्चा आपल्याला समोर दिसत आहे तसा त्या पद्धतीने कॅप्चा आपल्याला टाईप करायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्याला आधार नंबर व कॅप्चा जसा आहे तसा टाकून घ्यायचा आहे व सर्च या बटनावरती क्लिक करायचे आहे. जो काही आपला शेतकऱ्याचा फार्मर स्टेटस आहे तो मित्रांनो आपल्यासमोर ओपन झालेला आहे. यामध्ये बघा, ब्ल्यू लाईनमध्ये आपल्याला फार्मर नेम, तिथे शेतकऱ्याचं नाव दिसते. त्याच्यानंतर पुढे फादर नेम, तिथे शेतकऱ्याचे वडिलांचे नाव दिसते. त्यानंतर आधार नंबर दिसतोय. आधार नंबरचे शेवटचे 4 आकडे दिसतात. मोबाईल नंबरचे शेवटचे 4 आकडे दिसतात. आपण जो त्यावेळेला रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर दिलेला असेल मित्रांनो, तो आपल्याला तिथे दिसतो. त्यानंतर आपला तालुका दिसतोय, स्टेट दिसते आणि जिल्हा दिसतोय. त्यानंतर खाली बघा मित्रांनो, महत्त्वाचं रजिस्ट्रेशन डेट दिसते. त्यानंतर रिझन ऑफ रिजेक्शन, म्हणजे तुमचा फॉर्म कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालेला आहे तो दिसते. आता ह्यांचा जो फॉर्म आहे मित्रांनो, आपण ज्या शेतकऱ्यांचा स्टेटस ओपन केलेला आहे त्यांना रिमार्क आलेला आहे की लँड ओव्हरशिप इज नॉट इन व्हिलेज. बघा मित्रांनो, लँड ओव्हरशिप इज नॉट इन व्हिलेज म्हणजे तुम्ही ज्या गावामध्ये या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्या गावामध्ये तुमच्या नावावरती जमीन दिसून येत नाही. आणि ह्या कुठून रिजेक्ट झालेला आहे ते पुढे स्टेटसमध्ये खाली शेवटला दिसते बघा, रिजेक्टेड बाय सब डिस्ट्रिक्ट, म्हणजे तालुका लेवलवरून तुमचा जो काही हा फॉर्म आहे तो रिजेक्ट झालेला आहे मित्रांनो. अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने कुठेही न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपण
PM किसान योजनेचा स्टेटस जो आहे तो चेक करू शकतो आणि असं जे काही आपल्याला अडचणी असतील त्या समजल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करू शकतो मित्रांनो आणि दुरुस्ती करून घेऊ शकतो मित्रांनो आणि आपला जे काही या योजनेमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करून या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो मित्रांनो अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती भेटत राहतील. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहोचला पाहिजे मित्रांनो. त्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.